बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण आज मतदानाचा दिवस आहे। महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांना न्यूज 18 लोकमतच्या टीमचं आवाहन आहे, तुम्ही घराबाहेर पडा आणि आपलं मतदान करा, मतदानाचा अधिकार बजवा। आपण गडचिरोलीतली बातमी बघूया। गडचिरोली जिल्ह्यातलं मतदान संपलेलं आहे, मात्र अजूनही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या, त्यांना मतदान करता येणार आहे। गडचिरोली माओवाद प्रभावित जिल्हा आहे, त्यामुळे या ठिकाणी असलेल्या तीनही मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाला परवानगी असते। अजूनही अनेक ठिकाणी मतदान केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा आहेत, त्या सगळ्यांचं मतदान पूर्ण होणार आहे, त्याची काळजी अजिबात कोणी करू नका। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांना आपण अधिक विचारूया। महेश, गडचिरोलीमध्ये दरवेळेला मतदानाचा जो वेळ असतो तो 7 ते 3 वाजेच्या दरम्यान असतो, अजूनही रांगा दिसतायत मतदान केंद्रांवर, काय अधिक माहिती? सुवर्णा, नक्कीच गडचिरोली जिल्ह्यातली ही जी परिस्थिती आहे ही वेळेची माओवाद प्रभावित जिल्हा असल्यामुळे अनेकदा पथकांना वेळेवर पोहोचायचं असतं, तिथून परत रिटर्न सेफली जायचं असतं। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच वेळ ठरवण्यात आलेली आहे। मात्र त्यावेळेस सुद्धा मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या तीनही विधानसभा मतदारसंघात भरघोस मतदान झालेलं आहे। राज्यात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आपण सकाळपासून न्यूज 18 वर दाखवत आहोत। विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातला अतिसंवेदनशील भाग असलेला एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या मी आता काही गावांमध्ये फिरत आहे। 100 किलोमीटरच्या पट्ट्यात मी ज्या ज्या मतदान केंद्रांवर गेलो, दुर्गम भागातले सिरकोंडा असेल, बामणी असेल, त्यासोबतच मरपल्ली, उमानूर ही अशी गावं आहेत या ठिकाणी माओवाद्यांच्या हालचाली असतात। अशा भागात सुद्धा अशिक्षित मतदारांची संख्या जास्त आहे। मात्र या ठिकाणी मतदारांची संख्या जी आहे ती प्रचंड दिसून येत आहे, मोठ्या प्रमाणात येऊन मतदान करत आहेत। आता मतदान संपलं असलं तरी त्या कंपाऊंडमध्ये जे मतदार आहेत त्या सगळ्यांना मतदान करता येणार आहे। जिल्हाधिकारी संजय देने यांनी अशी माहिती दिलेली आहे। त्यामुळे मतदानाची टक्केवारी सरासरी 75 ते 80च्या वर जाण्याची शक्यता दिसून येत आहे। मी आता एका ठिकाणी सिरकोंडाच्या मतदान केंद्रावर गेलो होतो, तिथे दुपारी 1 वाजेपर्यंत 80% मतदान झालेलं आहे। म्हणजे त्यावरून आपण या भागातल्या मतदारांमध्ये विशेषतः माओवाद्यांची बुलेटची जी धमकी आहे ती जुगारून, माओवाद्यांच्या या धमकीला जुगारून मतदारांनी बॅलेटला पसंती दिली आहे। अगदी अगदी धमकीला जुगारून मतदान केंद्रापर्यंत मतदार पोहोचतोय हे कौतुकास्पद आहेच। मात्र मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याकरता 1.5 ते 2 तास प्रवास सुद्धा करावा लागतो, पायी चालत जावं लागतं, तरी गडचिरोली वासीय मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेत, हे विशेष आहे। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। गडचिरोलीमध्ये 50%हून अधिक मतदान झालेलं आहे, काही मतदान केंद्रांवर तर 60%हून अधिक मतदान झालंय। जिथे जिथे मतदानाची टक्केवारी कमी दिसते त्यामध्ये आर्थिक राजधानी मुंबई ही पहिल्या क्रमांकावर आहे। काळजी घ्या मुंबईकरांनो, घराबाहेर पडा, मतदान करा।